नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण पालकाची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पालकाची भाजी बनवण्यासाठी इथे 5 ते 7 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे हे मिक्सरला मोठाडं वाटून घेतले. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवले. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडेसे जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून आणि आता हे मिक्सरला जे आपण वाटण बनवून घेतले ते तेलामध्ये टाकून मस्त ह्याला परतून घ्यायचे. तर आता ह्यामध्ये आपण मी रात्री हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली होती ते टाकून घ्यायचे. त्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून घेतलाय ते टाकून घ्यायचं. तर हरभऱ्याची डाळ तुम्ही भिजत घातली नसेल तर तुम्ही सकाळी भाजी बनवते वेळेस गरम पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली की लगेच 5 ते 10 मिनिटात हरभऱ्याची डाळ भिजून तयार होते. तर आता ह्यामध्ये आपण इथे मी पालक घेतले. पालक स्वच्छ कट करून ह्याला धुवून आता हे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण अर्धा मिनटं परतून घेतल्यानंतर आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. तर आता इथे आपले 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. तर मस्त आपली डाळ इथे पालक आणि डाळ शिजून तयार आहे. तर आता ह्यामध्ये आपण ताक टाकणार आहोत. तर असं काही पालकामध्ये टाकलं की पालकाची चव छान लागते. तर पालकाला अंगची चव नसते, त्यामुळं काहीतरी वेगळं टाकल्यामुळे छान लागते भाजी खायला. तर इथे मी 1 चमचा बेसन घेतलं. बेसनमध्ये पाणी टाकून हे मिश्रण आपण ह्यामध्ये टाकून घेतलं पालकामध्ये. तर आता इथे मस्त आपल्याला ह्यामध्ये तडका द्यायचा आहे. तर आता आपण इथे गॅसवरती तेल गरम करायचं ठेवलं आहे. तर इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मी मोठाडासा ठेचून घेतल्या. त्यानंतर थोडीशी आपल्याला हिंग टाकायचे. हिंग टाकून मी इथे शेंगदाणे भाजून साल काढून घेतले ते टाकून घ्यायचे. तर शेंगदाणे टाकल्यामुळे पालकाची भाजी एकदम भारी लागते खायला. तर आता इथे आपण हे लालसर झाले की आपण हे तडका भाजीमध्ये टाकून घेऊया. तर बघू शकता इथे मस्त आपली इथे भाजी बनून तयार आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब